नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। कॅप्टन भोंदूबाबा अशोक खरातचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत कनेक्शन असल्याचं उघड झालंय। संजय राऊतांनी यामध्ये 9 मंत्र्यांचा समावेश असल्याचं खळबळजनक वक्तव्य केलंय। हे 9 मंत्री आहेत तरी कोण? ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करणाऱ्या आणि अफाट संपत्ती गोळा करणाऱ्या स्वयंघोषित कॅप्टनला म्हणजेच अशोक खरातला आत्ता कोठडीत टाकण्यात आलंय। गेल्या 2 दिवसांमध्ये नवनवीन माहिती त्याची समोर येते। त्याच्या पेनड्राईव्ह मध्ये 58 अश्लील व्हिडिओ सापडले। त्यामुळे प्रकरण आणखी गंभीर झालंय। आता हा तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय। IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक म्हणजेच SITनं या प्रकरणाचा ताबा घेतलाय। डिजिटल पुरावे गोळा करण्यास सुरुवातही केली आहे। याद्वारे खरातचे मोठे नेटवर्क आता समोर येणार हे स्पष्ट झालंय। हा प्रकार उघडकीस आला तो म्हणजे एका पीडित महिलेनं तक्रार दिली तेव्हा। अशोक खरात लोकांचं भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं त्यांच्याशी जवळीक साधत होता। स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून मंत्रतंत्र आणि धार्मिक विधींच्या नावाखाली तो विश्वास जिंकायचा। त्यानंतर एका महिलेला कार्यालयात बोलावून त्यानं गुंगीचं औषध दिलं आणि तिच्यावर अत्याचार केला असा आरोप त्याच्यावर आहे। त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। त्यांनी खरातला विकृत बाबा म्हणून संबोधलं। या विकृत बाबानं गेल्या 2 दिवसांमध्ये सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय। त्याच्यावर अनेक महिलांच्या शारीरिक शोषणाचे आरोप आहेत। बलात्काराचाही गुन्हा दाखल आहे। पुढे जाऊन अनेक खळबळजनक दावे अंधारेंनी केलेत। जे सो कॉल्ड पॉलिटिकल लोक आहेत त्या सगळ्यांना खरं म्हणजे तपासण्याची जबाबदारी ही गृह खात्याची आहे। एकनाथ शिंदे यांचे CDR तपासण्याची हिम्मत गृह खातं दाखवेल का असा रोखठोक सवाल अंधारे यांनी यावेळी विचारला। अशातच राज्यातील 9 मंत्री या भोंदूबाबाकडे नियमितपणे जात होते। ते त्याचे भक्त होते आणि अत्यंत अघोरी विधी करत होते असा दावा राऊतांनी केलाय। या प्रकरणात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी उडी घेतली। याच प्रकरणात उपमुख्यमंत्री शिंदेंचा तिथं इंटरफेअर होता अशी ही गोष्ट पुढे येते। दीपक केसरकर दर महिना 1.5 महिन्याला या भोंदूबाबाकडे जात असल्याची बातमी आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांचेही खरात सोबत फोटो समोर आलेत। त्यांनी या प्रकरणाची पूर्वकल्पना होती असं विधान केलंय। कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी रुपाली चाकणकर यांची बाजू घेतल्याचं वृत्त आहे। हरियाणा, राजस्थानसह इतर राज्यातील मंत्री आणि महाराष्ट्रातील काही नेते खरातचे पाईक असल्याचं सांगण्यात येत आहे। तर राष्ट्रवादीच्या रुपाली ठुमरे पाटील यांनी हा बाबाच महिला मंडळ चालवत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे। मुख्यमंत्र्यांना भेटणार तर पहिले जाऊन भेटलं पाहिजे ना। मुख्यमंत्र्यांनी पहिले त्यांना बडतर्फ केलं पाहिजे। नाहीतर महाराष्ट्रातल्या महिलांना वाटेल की बाबा मुख्यमंत्र्यांनीच त्यांना लायसन दिले की आयोगावर बसा आणि महिलांचे बलात्कार करा, त्यांना ते मूत्र पाजा, बेशुद्ध करा। कारण का या भोंदूबाबाचे कनेक्शन्स अजून रोज उद्या तुम्हाला कळतील। 58 मधला यांचाच व्हिडिओ आहे का नाही मला कधी कधी शंका वाटते। जर तसं त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर एक वकील म्हणून सुद्धा आम्ही त्यांना मदत करू, परंतु तो समोरून बोललं पाहिजे त्यांनी। आणि त्यांच्यामुळं महाराष्ट्रातील जर माता भगिनी भयभीत होणार असतील तर त्यांना तातडीने त्या पदावरून मुक्त करणे, त्यांना या गुन्ह्यात घेणे, त्यांची चौकशी करणे। कारण का पदावर असेपर्यंत चौकशी होऊ शकत नाही। पोलिसही तुम्हाला माहिती आहेत की नेत्यांचा फोन आल्यावर कशा पद्धतीने काम करतात। त्याच्यामुळे जे नेते फोन करणार आहेत त्यांचीही 2 दिवसांनी मी नावं समोर देणार आहे। फक्त खरी परिस्थिती समोर आणणार आहे। त्या गुन्हेगाराचं मनोबल वाढलं आणि त्यांनी जे काही समजा 20 महिलांचं शोषण केलं असेल तर या वर्षभरात तो 58 या महिलांपर्यंत पोहोचला। त्याला सगळ्याला कारणीभूत महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत। त्या मॅडमचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप आहे। त्यांना सह आरोपी करा। कारण का ज्या महिला आयोग महाराष्ट्राला महिलांना आधार देण्यासाठी आहे, त्यांना सक्षम बनवण्यासाठी आहे, त्यांना सुरक्षा देण्यासाठी आहे, ते न करता त्या भोंदूबाबाच्या डोक्यावर छत्री, त्याचे पाय धुणे म्हणजेच महिला आयोगाने त्याला आयतं सावज महिला अन्यायासाठी अत्याचारासाठी दिलेल्या आहेत। संजय राऊतांनी यावर प्रतिक्रिया दिली।
या भोंदूबाबानं पोलिसांना जी माहिती दिली आहे ती जरी गोपनीय असली तरी महाराष्ट्राच्या सध्याच्या मंत्रिमंडळातील 9 मंत्री त्याचे नियमित भक्त होते. हे मंत्री भोंदूबाबाकडे जाऊन अत्यंत घृणास्पद प्रकारचे विधी करत होते. ही केवळ अंधश्रद्धा नसून महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंकित करणारं प्रकरण आहे. दरम्यान या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी राऊतांसह अनेक नेत्यांनी लावून धरली आहे. भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याच्या मालमत्तेची झाडाझडती सध्या पोलिसांकडून सुरू आहे. गेल्या काही वर्षांमध्ये खरात यानं सुमारे 200 कोटी रुपयांची मालमत्ता जमवल्याची चर्चा आहे. याचा पूर्ण तपास करणं पोलिसांसमोर आता मोठं आव्हान ठरणार आहे. LS मराठी ब्युरो रिपोर्ट, पुणे.